मित्रांनो गुड मॉर्निंग. आम्ही रेडी झालोय. तुम्हाला वापस आता पॅकिंगचा एक टाइमलॅप्स दाखवतो. आता आम्ही इथून निघतोय मॉर्जिंग बीचला. मॉर्जिंग बीचला आज एक टेक्नो पार्टी आहे मस्त. आपण टेक्नो पार्टीला जाणार आहे आणि अजून 2-3 काम आहे, तुम्हाला ऑन द वे दाखवतो. मित्रांनो माझं बघा सगळं आवरून झालेलं नाही, सगळं क्लीन चकचकात. ते अजूनच आवडतोय. स्लो मॅन, खूप स्लो आहे तो. आता मी पटपट हे टॉवेल वाळत टाकतो. तू कपडे कोंबल्याने घड्या करून ठेवल्या लिटरली. त्यांच्या टाइमलॅप्स मध्ये दिसेल तुम्हाला घड्या केल्या का कोंबल्यात, सांगा मला कमेंट करून. चलो मित्रांनो आता निघाला मी वापस. ते झोली लेके, ये इनका सामान, हमारा सामान. एकावर एक टोपी घालावं लागते कारण ठेवायला जागा नाही सामान. त्यामुळे एक मोलाचा सल्ला राहील की तुम्ही येताना मोठी बॅग घेऊन एकदम रद्दड. पण कार असेल तर टू व्हीलरवर वापस ते ठेवायचा प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं आमचं. हो गया हमारा चेकआउट आला. चेकआउट हो गया बोला. हाँ मजा आया क्या उसके पास है ला रहा है. कसं आहे टोंगा. हे असं जीवन जगता सगळे मस्त इथे. हॉटेल बिटेल. बाय बाय टू दिस. हे असं काहीतरी मस्त स्विमिंग पूल आहे. थोड्याच वेळात आपण पुढच्या तयारीला लागू. लेट्स गो. मित्रांनो रायडर बघा, रायडर कम्युनिटी. ब्रो कौन सी गाड़ी होंडा की. अच्छा 500 सीसी. नाइस है. आम्ही आमच्या ॲव्हेंजर वरतीच खुश. एवढा मोठा टोंगा घेऊन कोण फिरेल. आपापली ॲव्हेंजर काढली, निघालं निवान. नाही तर चेतक इलेक्ट्रिक, टेन्शन फ्री. आज हा गाडी चालवणार आहे. मला आलेला कंटाळा गाडी चालवायचा. वापस ते टोंगा सामान बघा. समोर एक बॅग, ही एक बॅग, ही ते टंबुरा आणि माझ्या पाठीवरती एक बॅग आहे. अरे अरे राहू दे ना, घातलेलंच. मित्रांनो आम्ही आज रात्रीची जाणार आहे ते टेक्नो पार्टी. नुसतं डिच्चिक डुच्चिक डाचिक डिच्चिक. आणि ते EDM वगैरे गाणे नसतात का ते सगळे. त्याचं काहीतरी ट्रॅक वगैरे आहे. काय माहिती, आम्हाला एवढं माहिती नाही. आमच्या सोबत एक पार्टनर जो भेटलाय आता, त्याला माहिती ते सगळं नॉलेज. तर आपण जाऊन बघू आता काय. आता आम्ही पॅरा रोडला जाऊ. पॅरा रोड हे बघा, इथं मच्छी मार्केट. चढान बघा कशी आहे. गाडीने जीव पूर्ण तोडलेला आहे कारण की आमचा टोंगा सामान चढतच नाही. कर किती चढा बघा. चढान येते ते बघा, एकदम ऊपर चढा येते. मित्रांनो बघा, ही आता येल्लो गाडी आपण वापस येतोय आणि लाल घेणार आहे. मित्रांनो आम्ही आता गाडी बदललेली आहे. तोच सडका कलर बघून बोर झालो आम्ही आता. बघा तोच पिवळा धम्मक कलर सोडून आता आम्ही घेतलाय लाल चेरी रेड. आता अजून 2 दिवस आम्ही ही गाडी चालवणार आणि मग आम्ही आमचा परतीच्या प्रवासाला निघणार. मित्रांनो बघा, हे अशी व्हिडिओ काढावं लागते बरं का सगळ्या गाडीची. तुम्हाला जसं आधी सांगितलं त्याने काढली आता व्हिडिओ. आता आम्ही टॉक निघून जाऊ. संसार घे की. हेवा मित्रांनो तुम्हाला अंदाज येतोय का, एवढं घेऊन फिरतोय आम्ही. एखादी ट्रॅव्हलर पण नाही आहे, त्याच्यावर काम झालेलं आहे. मॅन्डेटरी काम, पेट्रोल.
200 रुपीज. हे संसार. ओके. वाटी सोडा कुठं भेटतं रे? 200. तुला काढलं फुल केला 340 वापस. अरे लगाओ भला, नहीं लग रहा. उसका रबर निकला हुआ है शायद. आंध्र सल लग गया क्या? हाँ लग गया. हाँ थँक्यू. बड्डे विषय इकडे गोव्याला ना मी. भाऊचा बड्डे ना आज. काल रात्री सेलिब्रेट करणार होतो पण त्याला आवडलं नाही. ते रात्री कल्चर नाही आवडत त्याला. तर आज आम्ही सेलिब्रेट करणार त्याचा बड्डे. टॉक जिंदगी. अच्छा बरं. येतो आता निवांत आहे. तू तिकडे आले की. मित्रांनो लोक सलाईन लावतात. याला म्हणतात सलाईन. एवढं मस्त गोड नारळाचं पाणी ना. हे चाचा एक नंबर. मित्रांनो आता हे दुसरं हॉटेल बुक केलं आहे. अशी यांची लॉबी आहे. इकडं रेस्टॉरंट, इकडं पूल. टॉप कशी मित्रांनो रूम. क्यों क्या? अरे ठीक आहे लगेच. मित्रांनो आम्ही आता वॅगेटर बीचला आहे. इथं बघा रूम केलेली आता. हे बघा ही मस्त आहे. असं संसार आमचा बघा इथं ठेवलेला आहे. अशी काहीतरी रूम आहे मस्त पैकी. सब पडदा. इकडं बाल्कनी एरिया. खाली चाय पॉइंट आहे. चाय पॉइंट. चलो आता आम्ही रेडी झालोय पॅरा रोडला जायला. पॅरा रोड. पॅरा रोड हा असा असतो की आजूबाजूने नारळाचे झाडं आणि मध्ये असं. आणि ते कोणतं डिअर जिंदगी ना. डिअर जिंदगी मी शूटिंग जिथं झाली होती त्या तिथं आपण लाल चटक गाडी घेऊन जाणार आहे. चलो मित्रांनो हेल्मेट राहिलं होतं. वापस वर आलो रूमवर. लेट्स गो. तर मित्रांनो आम्ही तर लाल गाडी घेऊन आलो इथं. पण इथं असा प्रॉब्लेम आहे की इथं टू व्हीलर थांबवायला अलाउड नाही आहे. तुम्ही म्हणजे चालवत जाऊ शकता. एकाला उतरून मग फोटो काढू. आम्ही 2-3 फोटो काढले. एवढे काही खास नाही आले. पण इथं पार्किंगलाच अलाउड नाही गाडी. त्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळीकडे. निघून जा सरळ सरळ. आता हे पंजिम आहे. इथं सगळं फिश थाळी वगैरे खायला आलोय आम्ही आता. अशा प्रकारे आहे. फिश थाळी आल्यावरती तुम्हाला सांगतो आम्ही. बघा जेवण आलंय आमचं. ही आहे चिकन थाळी. हे आहे चपाती आणि आहे लिपो फिश. तुम्ही गुगलला चेक करू शकता. लिपो एकदम मस्त फिश आहे. त्यामुळे ही मागवली आहे. आणि हे चिकन फ्राय आहे. बघा असं जेवण आहे आजचं आमचं. मित्रांनो ही लेपो फिश तुम्हाला जर खूप वेळ असेल तुमच्याकडं तरच खात जा. याचे छोटे छोटे बारीक बारीक काटे त्याचे. एकदम निवांत खावी लागते ती. आम्ही वापस आलेलो आहे डिअर जिंदगीच्या रोडवर. लव्ह यू.
द डिंग टांगिंग टांगिंग टांगिंग. हे कपल विषय. लव यू जिंदगी डा 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 डा. कसं डा डा डा. गर्दी विषय बघा, गर्दी विषय. गर्दी गर्दी असते. अजून पण रोड चालूच आहे बघा. आता डिअर जिंदगी विषय तुम्ही येऊ शकता इथे. मित्रांनो हा बघा माझा फोन. मी फोनमध्ये रूमचं ॲक्सेस लॉक केलं आहे. ह्या हॉटेलमध्ये तसे फीचर्स आहे की तुम्ही ॲपलला तुमचं हे करू शकता. आता मला फक्त टॅप करायची गरज आहे आणि हे ओपन झालं. इट्स सो इझी. मित्रांनो आज दादाचा बड्डे आहे त्यामुळे आपण केक वगैरे घेतलेला आहे. आता तो थोड्या वेळाने आपण कापू आणि मग त्या टेक्नो पार्टीला जाणार आहे आपण. तुम्ही बघत राहा फक्त टेक्नो पार्टी, खूप मजा येणार आहे. बड्डे विषय चालू झालेला आहे. हे बघा बर्थडे बॉय अभी जा रहे टेक्नो पार्टी. इसके बाद ढिच्चाक ढिच्चाक ढिच्चाक. तर तुम्ही बघत राहता आपण कसं जाळू याला. ढिंचक पूजा कार्यक्रम होता. टेक्नो पार्टी होती म्हणून आम्ही आता रेडी झालो. त्या टेक्नो पार्टीसाठी हा गॉगल घालणार होतो मी, जो तुम्हाला दाखवला नाही का, नागपूर गॉगल. पण एका झाला बॅगेत दबला गेला, त्याची सगळी ब्राईटनेस चालली गेली. आता माझ्यासाठी सेल शोधू मार्केटमध्ये. हे तिथे घालून मग फोटो काढू. मित्रांनो बघा स्टॅम्प लावलेले आमच्या दोघांच्या हाताला. आता मी स्कॅन करून आपलं जाणार. सनग्लासेस कसे डॉग जिंदगी. इकडे अशी पार्टी असते. कुत्रा नाही म्हणे. कोणी कुत्रा नाही येत होता. पार्टी बघा बोला. मित्रांनो वापस उराक मागवली आम्ही. मित्रांनो आता आम्ही बाहेर आलेलो आहे. फक्त डान्स 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 चालू होतात. म्हणजे फुल ऑन धिंगाणा. मस्त आहे पार्टी प्लेस. तुम्ही येऊ शकता, विजिट करू शकता इथं. आता आम्ही मॅगी खाणार आणि रूमवर जाणार. चलो बाय. मित्रांनो आम्ही एका फेमस इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरला भेटलो. त्यानंतर आम्ही रूमवर जाऊन झोपून गेलो.